बघा बघा लाईट गेलेली आहे. संध्याकाळी 5ला येणार. हे बघा हे दल्ली आमची पारोळ्यातली जुनी 100 वर्षाच्या वर पार झालेली. काय आजी कशा आहे? जय खानदेश सर्वासले स्वागत आहे तुमनं खानदेशी पियूना ब्लॉग मा. तर तुम्ही विचार करी राहिनात तर मी खानदेशी का बोली राहिनू, कारण मी जाई राहिनू मना गावले पारोळ्याले. मना गाव मना देश, जय खानदेश. गाडीमध्ये एन्जॉय करत श्रीचं चाललंय खाणं पिणं. एवढे सगळेजण बसलेत गाडीत, कोंबलेले आहेत. एवढ्या लांबचा प्रवास आहे. श्रीचं खाणं चाललेलं आहे, मस्त एन्जॉय करत चाललाय. अजून खूप लांब आहे. किती वेळ झालं, रात्र होईल, 5-7-8 वाजतील पोचायला. खूप सुंदर असं वातावरण आहे. प्रवासाचा आनंद घेत आम्ही चाललेलो आहे. वॉमिटिंग वगैरे मळमळ होते. आता समृद्धी महामार्ग लागेल. आता थोडाफार प्रवास असला का चांगला वाटतो. लांबच्या प्रवासाला खूप जुवार येते. बस झालं आता, एवढंच खानदेशी बोलते. खानदेशी जास्त बोलायला लागली का जीवाशी वळून जाते. आता आम्ही आलोय नाशिक जवळ जेवायला. इथे आता ढाब्यावर जेवायला आलेलो आहे. इथे जेवण करतो आणि मग आता पुढचा प्रवास चालू. ये लहान आहे ना तुले, ये पैसे तुला लागलं. लाईव्ह चालली काय? नाही रे, असंच काढलंय. लाईव्ह दिसेल तुम्हाला? लाईव्ह नाही रे, असंच ते काढते. हाय फ्रेंड्स, लो स्प्राईट पिलो. हॅलो फ्रेंड, स्प्राईट पिलो. ती नाही का ती हॅलो फ्रेंड चाय पिलो. स्प्राईट प्यायला ये म्हटलं माय. स्प्राईट पेला ये म्हटलं माय. स्प्राईट पेला ये सचिन कुमावत. एक मेला वापस मिला. खतरनाक फुल. कोणी कोणतं आहे फुल? मला काय माहिती, मला पण नाही. मग कसं वाटतंय? आऊ नाही श्री तोंड. श्री झोपेतून उठला नाही का? ऐ श्री मग येते का खानदेशची हवा गरम गरम हवा. चहा प्यायला उतरलोय धुळ्याला. फायनली घरी पोचलोय. हे आमचं आहे छोटंसं घर.
या नाही. हॅलो, मी आणि माझ्या नंदनबाई बनवतोय मच्छी फ्राय. या मच्छी खायला या. रात्रीच्या गप्पा रंगल्यात मस्त. लेट नाईट 12 वाजलेत रात्रीचे. चंद्र बघा कसा दिसतोय छान. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. या चहा प्यायला ग्लासामध्ये. गावचा लुक गावी आल्यावर. बघा बघा लाईट गेलेली आहे. संध्याकाळी 5ला आहे ना. हे बघा, हे दल्ली आहे आमची पारोळ्यातली जुनी. काय आजी, कशा आहे आजी तुम्ही? भंगारे सगळ्यात. लाईट नाही म्हणून बंगारे म्हणते का? फोनची चार्जिंग के 2%. हा मग मी बोलली ना पारोळ्याची दल्ली आहेत म्हटलं. हे आमचं देवाचं घर आहे. इथे आमची देवी आहे तरांगळ्यामध्ये. हे आमचं देवाचं घर. हा आमचा पारधीवाडा. इथून तिथून गल्ली आहे. छान आहे पण मस्त वाटतं इथे. हे बघा, हे पण आमचं छोटंसं घर आहे. इथे छोटंसं मातीचं आहे पण खूप छान वाटतं इथे. हवा वगैरे म्हणजे इथे गरम होत नाही एवढ्या गरमीमध्ये पण. हे बघा, जुन्या काळातलं मस्त वाडा टाईप. हे सगळं खरंच गावाकडेच बघायला भेटतं आणि खूप छान वाटतंय. पण इथे छोटंसं घर आहे पण राहायला मस्त मजा येते. सो असा हा माझा आजचा छोटासा ब्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आणखीन 2-3 दिवस मी आता पारोळ्याला आहे. तिथे आमचा देवाचा कार्यक्रम आहे. तर उद्या मी देवाचा कार्यक्रम होणार आहे त्याचा पण ब्लॉग टाकणार आहे. तर नक्की बघा. बाय बाय.